महाराष्ट्रामध्ये चालू आहे हे जे आक्रोश चालू आहे, सर्वांचा आक्रोश आहे, हा होळी करत आम्ही निषेधार्थ आक्रोश करत आहोत. निषेधार्थ आम्ही सर्वांना SDO असू द्या, कलेक्टर असू द्या, घेराव घालण्याचं सुद्धा काम केलेलं आहे. पण या महाराष्ट्र शासनाला अद्यापही जाग येत नाही. पण जाग येण्याचं न कारण एक कारण आम्हाला कळलेलं आहे की हे जे 25 आमदार आहे, हे नालायक हरामखोर जे आमदार आहे, आदिवासी मंत्री, हे पहिल्यापासूनच आमचा विरोध करत आहे. 85ला 24 एप्रिल 1985चा जो GR काढला त्यावेळेला तो बाबूराव मडावी त्यामध्ये होता, मधुकरराव पिचड त्यामध्ये होता. या लोकांनी तो GR काढला आणि त्या GR मध्ये आमच्या समाजाचं भविष्य अंधारामध्ये ढकलून दिलं आणि तेव्हापासून आम्ही हा संघर्ष करतच आहोत. पण आता डोक्याच्या वर पाणी गेलेलं आहे. आता आम्ही सहन करू शकत नाही. कोणी जरी आला मधामध्ये, आता जर आमच्या याच्यामध्ये जर गडबडी करायचं काम केलं तर त्याला आडवा पाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही, हे तुम्हाला ग्वाही देतो. इथूनच जर त्यांनी 8 दिवसाच्या आतमध्ये जर पॉझिटिव्ह अहवाल दिला नाही वडणे कमिटीने, तर आम्ही काय करू आम्हाला सांगता येत नाही. कारण की आम्ही सनकी लोक आहोत, आदिवासी आहोत आणि रक्तामध्ये आदिवासीत्व आहे आमच्यात. आम्ही एक तर अपमान करत नाही, पण जर कोणी आम्हाला जर सहन केलं नाही, आम्हाला जर आमचं जर मत ऐकून घेतलं नाही, तर आम्ही येत्या 20 ते 21 तारखेपासून परत आम्ही उपोषणाची आमची तयारी आहेच. उपोषण तर करूच, उपोषणानंतर आम्ही जेलभर आंदोलन सुद्धा करू. तरी जर जाग नाही आला या शासनाला, या DCM साहेबांना आम्ही हात जोडून विनंती करते की DCM साहेब आता तरी आमच्या समाजाकडे लक्ष द्या. जर आम्ही तख्तापलट करू शकतो, जर तुम्हाला त्यावेळेला 95 मध्ये जर आम्ही तुमची सत्ता आणू शकतो, तर आज तुमची सत्ता आम्ही पाडू सुद्धा शकतो. ही आमच्यामध्ये तेवढी ताकद आहे. लक्ष जर दिलं नाही तर याचा पस्तावा तुम्हाला नक्कीच होणार आहे. येत्या विधानसभामध्ये आम्ही ते दाखवून देऊ तुम्हाला. धन्यवाद. जय सेवा. सेवा 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 जय सेवा.